उद्धव ठाकरेंसोबत युतीसाठी राज ठाकरेंची तयारी। महेश मांजरेकरांना दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंनी व्यक्त केली मोठी भूमिका। महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी ही भांडणं, वाद या गोष्टी अत्यंत क्षुल्लक, राज ठाकरेंचं विधान। एकत्र येणं आणि एकत्र राहणं ही फार कठीण गोष्ट आहे असं मला वाटत नाही, परंतु विषय फक्त इच्छेचा आहे। राज ठाकरेंचं उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबद्दल मोठं विधान। उद्धव ठाकरेंना स्वतःच्या संघटनेत इतरांचं येणं आवडत नाही। उद्धव ठाकरेंच्या इगोमुळेच राज ठाकरेंना कंटाळून वेगळं व्हावं लागलं। राज ठाकरेंच्या उद्धव ठाकरेंसोबत युती करण्यासंदर्भातील विधानावर मंत्री संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये योग्य वेळी देणार, त्याशिवाय आम्हाला जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत मतं मिळणार नाही। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांचं वक्तव्य। लाडक्या बहीण योजनेवरील मुश्रीफांच्या विधानावर न बोललेलं बरं, मुश्रीफांचं वक्तव्य असंवेदनशील आहे। हसन मुश्रीफांनी लाडक्या बहिणींवर केलेल्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची टीका। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे मुख्य डॉक्टर धनंजय केळकर परदेशी निघून गेल्याची चर्चा। माहितीनुसार गेल्या आठवडाभरापासून डॉक्टर धनंजय केळकर परदेशात। ससून रुग्णालयाची समिती पोलिसांना पुन्हा अहवाल देणार। ससूनच्या अहवालाबाबत पोलिसांकडून शंका उपस्थित। ससून रुग्णालयाच्या समितीची आज तातडीची बैठक। ससून रुग्णालयाचा आम्ही अहवाल मानत नाही, ससूनचा अहवाल जाळून टाका। सुप्रिया सुळेंनी ससूनच्या समितीने दिलेल्या अहवालाचा निषेध केला। कोणालाही पाठीशी न घालता कारवाई करा। पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी रवींद्र धंगेकरांची मागणी। फडणवीस शिंदे अजित पवारांकडे प्रकरणात लक्ष घालण्याचीही मागणी। कोणता वाद निर्माण करायचा यावर कॅफेत खल झालाय। पालिका निवडणुकीआधी वाद निर्माण करण्याचा डाव। गुजराती नेत्यांवर का टीका करत नाही, संजय राऊतांची मनसेवर टीका। काही लोकांकडून भाषेच्या मुद्द्यावरून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न। हिंदी राष्ट्रभाषा नाही, पण अनेक राज्यात हिंदीचा वापर होतो। मग तुमच्या मुलांनी नातवंडांनी हिंदी शिकली तर काय हरकत आहे? भाषेच्या मुद्द्यावर अजित पवारांचं वक्तव्य। ठाकरेंचे लोक स्वकर्तृत्वाने टाळात अडकल्यास आमचा दोष काय? ठाकरेंनी केलेल्या आरोपांवर चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार। तर काँग्रेस काळात शिवसैनिकांना टाळा लावण्याच्या धमक्या यायच्या, बावनकुळेंची प्रतिक्रिया। कोर्टानं काही निर्णय घेतला तर मिरच्या लागण्याचं कारण काय? सर्वोच्च न्यायालयानं टाळं लावा असंही हे लोक म्हणतील। उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यावर संजय राऊतांची जोरदार टीका। नाशिकमध्ये जाणीवपूर्वक दंगल घडवण्यात आली। नाशिकमध्ये कोर्टाच्या निर्णयानंतर अतिक्रमण काढलं जात होतं। नाशिकच्या दगडफेकीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। निवडणूक जिंकण्यासाठी पोलिसांचा वापर केला जातो। बडतर्फ पोलीस निरीक्षक रणजित कासलेंचं उदाहरण देत संजय राऊतांची सरकारवर टीका। पाण्याच्या प्रश्नावर सरकार गंभीर नसून पाणी प्रश्नावर मुंबई नाशिकमध्ये मोर्चे निघतायत। टँकर माफियाच भाजपला अर्थपुरवठा करतात। पाणी टंचाईवर संजय राऊतांची भाजपवर टीका। तर कोण संजय राऊत म्हणत फडणवीसांचं उत्तर। मराठवाड्याला कायम दुष्काळमुक्त करणार, समुद्रात वाहून जाणारं पाणी गोदावरीत आणण्याच्या योजनेला मान्यता। मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा महसूल अधिकाऱ्यांना दणका। उपाधीक्षक अमरसिंह पाटील आणि किरण येटाळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल। भूमी अभिलेख कामासाठी दोघांनी मागितली होती 25 लाख रुपयांची लाच। अजित पवारांच्या सातारा दौऱ्यात रामराजे निंबाळकर अनुपस्थित। पिंपोडी बुद्रुकमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीत शेतकरी मेळाव्याचं आयोजन। मी बोललो तर एकनाथ खडसेंची पंचायत होईल। खडसेंना कायदेशीर नोटीस दिली आहे। एकनाथ खडसेंबाबत आता कोर्ट ठरवेल। खडसेंनी गिरीश महाजनांवर एका महिला अधिकाऱ्यांशी संबंधित असल्याचे आरोप केले होते। केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी पंढरपुरात विठ्ठलाचं दर्शन घेतलं। प्रतापराव जाधवांनी सपत्नीक विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं। धाराशिव साखर कारखान्याची 1 कोटी 10 लाखांची ऑनलाईन फसवणूक। कारखान्याचे चेअरमन असल्याचं भासवत फसवणूक केल्याची माहिती। फसवणुकी प्रकरणी 7 आरोपींना धाराशिव पोलिसांच्या ताब्यात देणार। काँग्रेसचे नेते संग्राम थोपटे यांनी आपल्या फेसबुक प्रोफाईलवरील कव्हर फोटो बदलला। पहिल्या कव्हर फोटोवर असणारं काँग्रेसचं चिन्ह नव्यानं अपडेट केलेल्या कव्हर फोटोवरून गायब। थोपटेंकडून काँग्रेसला रामराम ठोकल्याचे संकेत। कोल्हापुरातले जिल्हा मध्यवर्ती बँकेकडील सर्व सहकारी साखर कारखान्यांची महिनाभरात श्वेतपत्रिका काढणार। बँकेचे चेअरमन आणि मंत्री हसन मुश्रीफांची माहिती। अहिल्यानगरच्या श्रीगोंदा येथील संत शेख मोहम्मद महाराज मंदिर जीर्णोद्धारावरून सुरू असलेला वाद थांबेना। देवस्थान विकासास आमचा कोणताही विरोध नसल्याचं अमीन शेख यांचं स्पष्टीकरण। पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांनी घेतली शरद पवारांची भेट। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आल्यानंतर शरद पवारांची भेट घेतली। एमपीएससी विद्यार्थ्यांनी मानले पवारांचे आभार। काँग्रेस नेते राहुल गांधींचं कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र। शिक्षण व्यवस्थेतील जातीय भेदभाव नष्ट करण्यासाठी राज्य सरकारनं रोहित वेमुला कायदा आणावा। राहुल गांधींची पत्रातून मुख्यमंत्र्यांकडे मागणी।
अंबाजोगाईमधील मारहाण झालेल्या पीडित महिला वकील ज्ञानेश्वरी अंजन बीड पोलीस अधीक्षकांची भेट घेणार। मारहाण प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात यावी आणि कुटुंबाला संरक्षण देण्याची मागणी। परभणी तालुक्यातील माळसोन्ना येथे बच्चू कडूंनी शेतकरी कुटुंबियांची घरी सांत्वनपर भेट दिली। कर्ज आणि नापिकीला कंटाळून पती आणि पत्नीने आत्महत्या केली होती। विलेपार्लेतील जैन मंदिरावर पालिकेची तोडक कारवाई। मंदिराच्या समर्थनार्थ जैन बांधवांकडून आंदोलन। कारवाई केलेल्या मंदिरात जैन बांधवांकडून आरती। अँटिलिया स्फोटके प्रकरणातील बडतर्फ पोलिसांची दोषमुक्तीची याचिका फेटाळली। सचिन वाझेला मदत केल्याचा पुरावा असल्याने दोषमुक्तीची याचिका फेटाळली। मेहुल चोक्सी भारतीय आहे का? उच्च न्यायालयाची ईडीला विचारणा। जामीनपात्र वॉरंट रद्द करण्याच्या मागणीसाठी चोक्सीची याचिका। सुनावणीवेळी न्यायमूर्तींची ईडीकडे विचारणा। करमाळ्यातील आदिनाथ कारखान्याच्या मतमोजणीचा पहिला निकाल जाहीर। आमदार नारायण पाटील गटाचा पहिला उमेदवार विजयी। डॉक्टर हरिदास केवार सलग 6 वेळा सोसायटी मतदारसंघातून विजयी। नाशिक हिंसाचार प्रकरणी डंप डेटा कोडं उलगडणार। डंप डेटाच्या मॅपिंगनुसार नेमके संशयित हेरले जाणार। 2000 संशयित एकत्र झाल्यानं मोबाईल लोकेशन तपासणार। नाशिकमधील काठेगल्ली दगडफेक प्रकरणातील सर्व 37 आरोपींना आज एकत्रित कोर्टात हजर केलं जाणार। दगडफेक प्रकरणी 1500 जणांविरोधात गुन्हा दाखल। कोर्टाच्या सुनावणीकडे लक्ष। नाशिक पालिका शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांवर हातोडा पडणार। पालिका प्रशासनाकडून 150हून अधिक अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाईची तयारी। सिंधुदुर्गच्या सावंतवाडी तालुक्यातील अनधिकृतपणे सुरू असलेल्या कात कारखान्यावर वन विभागाचा छापा। कारवाई करत कारखाना सील केल्याची माहिती, तर कोणतीही नोटीस न देता चुकीच्या पद्धतीने कारवाई केल्याचा आरोप।